बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं करूयात। बातमी दिल्लीमधून आहे। तासाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक सुरू आहे। राजनाथ सिंग, अजित डोवाल, एस जयशंकर या बैठकीला हजर आहेत आणि गेल्या तासाभरापासून मोदींच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। आज डीजीएमओ यांच्यामध्ये सुद्धा बैठक होणार आहे आणि त्यापूर्वी होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रामराजे, गेल्या तासाभरापासून मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। कोण कोण या बैठकीला हजर आहे? एकूण 10 जण या बैठकीला हजर आहेत। त्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, त्याचबरोबर तिन्ही दलाचे प्रमुख सीडीएस अनिल चौहान आणि त्यानंतर आयबी आणि रॉचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। एकंदरीतच की इथून पुढे कालची रात्र जी आहे ती अतिशय महत्त्वाची होती, कारण सीजफायरचं उल्लंघन कुठेही झालेलं नाहीये, गोळीबार कुठेही झालेला नाहीये। त्यामुळे काल जो भारताने इशारा दिला होता तो कुठेतरी पाकिस्तानच्या वरमी बसलेला आहे आणि म्हणूनच काल रात्र जी होती ती शांततेची रात्र होती आणि त्यानंतर आजची ही पहिली बैठक आहे। कारण 12च्या नंतर आता डीजीएमओ पाकिस्तानच्या सोबत चर्चा सुरू होणार आहे। त्यापूर्वी ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये संपूर्ण आढावा घेतला गेलेला आहे। संपूर्ण तिन्ही दलाचे प्रमुख, सीडीएस, त्याचबरोबर आयबी, रॉ, कारण दोन्ही पातळीवर युद्ध करावं लागणार आहे। एक तर की सीमेवर आणि दुसरं की इंटरनल अंतर्गत गोष्टीवर सुद्धा किंवा अंतर्गत सुद्धा दहशतवादी हल्ले थांबवावे लागतील, यासाठी सुद्धा तयारी चांगली करावी लागणार आहे आणि त्यासाठीच ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। या बैठकीनंतर मग डीजीएमओ इंडिया आणि पाकिस्तानचे चर्चा करतील आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरणार आहे आणि दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे। परंतु सकाळीच एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। अमृतसर, त्याचबरोबर श्रीनगर आणि इतर जे विमानतळ बंद करण्यात आले होते ऑपरेशन सिंदूरच्या नंतर, ते सर्व विमानतळ आता खुले करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि त्यानुसार अमृतसर पण खुलं झालेलं आहे आणि त्याचबरोबर श्रीनगर विमानतळ सुद्धा खुलं झालेलं आहे की जिथे बॉर्डरच्या एकदम जवळ आहे हे दोन्ही विमानतळ आणि त्यामुळे पाकिस्तानकडून आश्वासन मिळाल्यानंतर की कोणत्याही सीजफायरचं उल्लंघन करणार नाही, कोणतेही हल्ले करणार नाही, दहशतवादी हल्ले करणार नाही आणि दहशतवादाला पोचण्याचं काम सुद्धा केलं जाणार नाही, या आश्वासनानंतरच हे संपूर्ण एअरपोर्ट जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता प्रवाशांना, पर्यटकांना अमृतसर किंवा काश्मीरला जाण्याची आता मुभा मिळू शकते, कारण संपूर्ण काश्मीर, अमृतसर सहित जेवढे पण 25 पेक्षा जास्त एअरपोर्ट बंद करण्यात आले होते ते आता सगळे सुरू करण्यात आलेले आहेत। अगदी या दोन्ही विमानतळाच्या संदर्भातला सुद्धा हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, म्हणजे परिस्थिती कुठेतरी पूर्वपदावर येते। दुसरीकडे ही महत्त्वाची बैठक सुद्धा होते। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।